सुद्धा या हात धरावे लागले तरी तुम्ही वाजती मिरवणुकीमध्ये सहभागी झाला. विश्ववंदन हे आज राजांचं जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह भारतवासियांच्या सगळ्या जनतेला मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. राजांपेक्षा मोठं काय म्हणून चालणं हे राजांमुळंच मिळालं या विश्वाला. कंपाळी कुंकू राजांमुळंच आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध महाबलाढ्य स्वराज्य उभं राहिलं राजांमुळंच राहिलं. तर जीवाचे परवा कुठं काय व्हायलं. फक्त आज सगळ्यांनी आदर्श शिवजयंती शांततेत सगळ्यांनी साजरी करावी, भव्य दिव्य करावी, आदर्श जयंती साजरी करावी. पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशातल्या सर्व जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पण शरीरात त्राण आहे का, शक्य आहे का एवढं करणं तरी जीवावर म्हणजे तुम्ही जीवावर बेतून सगळं हे करताय, शिवजयंती सुद्धा साजरी करताय. राजांपेक्षा जीवनाला का किंमत नाही. या जीवनाला राजांशिवाय आणि राजांचे विचार असल्याशिवाय जीवनाला काही किंमत नाही आहे. राजांपेक्षा मोठं काय, सर्वोच्च स्थान या महाराष्ट्र आणि देशवासियांसाठी छत्रपती शिवराय आहेत. त्यांच्यापेक्षा दुसरं मोठं काय असतं. आणि ऊर्जा मिळते, ताकद मिळते, खूप ऊर्जा मिळते. चलायची ऊर्जा मिळाली मला इथपर्यंत. एवढी ही शक्ती ही देशानं ओळखलेली ही शक्ती राजांची ऊर्जा आहे. ही आशीर्वाद आहे राजांचा. आज उपोषणाचा 10वा दिवस आहे. आज वाटतं शिवजयंतीच्या निमित्तानं चेहऱ्यावर तरी प्रचंड आनंद दिसतो आहे, शरीरात बरंच मोठं बळ दिसतं आहे. आज उपोषणाचा 10वा दिवस आहे असं मला वाटतं. नाही वाटत, आज वाटत नाही. जे राजांच्या चरणाला हात लावला, अंगात बळ चढलं आणि बाहेर पडलो. आता पहिल्यांदा 10 दिवसात मंदिराची ही ऊर्जा भयान हे शब्दात नाही सांगू शकत आपण. राजे म्हणजे काय, पिढ्यांना पार जाते लोकांना तेवढा शब्द समजून घेण्यासाठी. अंगात प्राण नसताना सुद्धा ते शिवाजी महाराजांच्या नावाचं बळ तुम्ही आणून पायी चालत आहात, या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहात. काय मागणं आहे शिवाजी महाराजांना आणि आज जयंती साजरी करणाऱ्या सगळ्या महाराजांना काय मागणं नाही. महाराजांनी खूप दिलं, या विश्वाला खूप दिलं. कोणी देऊ शकत नाही. या पृथ्वी तलावर नाही कोणी देऊ शकत एवढं दिलं. आता आम्हाला अपेक्षा नाही, आशीर्वादचं स्वतः अपेक्षा नाही राजांकडून. काय आम्हाला आशीर्वाद मिळालाच. बाहेर आलो 10 दिवसानंतर, चालता सुद्धा येत नव्हतं, उभा राहिलो. राजांनी ऊर्जा दिली, बळ दिलं. उद्यापासून पुन्हा दंड थोपटून तयारी लढायला. हो, सगळ्यांना शुभेच्छा. आणि आदर्श शिवजयंती शांततेत मोठमोठे करावी, परंतु शांततेत करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.